हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, असं मस्त शायनिंग मारत आम्ही जात होतो बाहेर. खूप दिवसांनी मी आज बाहेर गेले आणि असं शायनिंग मारण्याच्या ह्याच्यामध्ये आमची गाडीच पंक्चर झाली. डायरेक्ट ट्यूबच फाटली यार, काय सांगायचं. 400-500चं नुकसान झालं बिनमोकारचं. चला मस्त अशा आम्ही गेलो एवढं फ्रेश होऊन, आणि आमचं एवढं मोठं नुकसान झालं राव, काय सांगायचं. मग ट्यूब वगैरे टाकली. बघा, ही आमची फॅशन आहे. तर इकडं बघू शकता, अशी मस्त ट्यूब घेतली नवीन, लगेच त्यात टाकून दिली. खूप वेळ लागला तिकडेच, काय सांगायचं. मग फायनली आमची झाली करून गाडी पंक्चर काढून आणि ट्यूब टाकून. तर मग पोहोचलो आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलो. इकडे छानपैकी असे बोरच दिसले स्टार्टिंगलाच. मग असे मस्त बोरं वगैरे घेतले आणि मी 1-2 उचलून घेतले आणि असेच खायला लागले. तर मग पुढे गेलो. असं बघा किती गज बसलेलं. आज थोडंसं भाजी मार्केट होतं आणि इकडं आहो म्हणत होते हे घे ते घे. मग मी म्हणत होते मला शिमला मिरची खायची, खूप दिवस झाले शिमला मिरची खाल्लीच नाही. तर तुम्ही शिमला मिरची नाही, शिमल्याला फिरायला नाही तर शिमला मिरचीच खाते म्हटले, घेतले तिकडून. तर चला असं जोकिंग मस्त असे. मग इथं टमाटेच बोलते यार, हे होते लिंबू. तर किती 10ला 20 होते. तर आहोनी तेच घेतलेले. चिंगूस मारवाडी आहे माझा नवरा. तर मग इकडे आहोनी मग मस्त असे इकडं वांगे घेत होते आणि मला पिशवी धरायला लावतात आणि आपणच भाज्या काढतात. मग मी इथं घेतलं श्रावणी घेवडा, कोण कोण म्हणतात त्याला राजमा. मग परत जात आहोनी तिकडं परत आम्ही नाही का दुसऱ्या साईडला गेलो. तिथं परत बोरं होते. मग तिथून पण परत असे 2 जागे आम्ही एवढे सारे बोरं घेतले आणि मी गाडीवर बसून पण बोरच खात होते मला, कारण की खूप आवडते. मग इकडे गेलं होतं चिकन. बघा तिकडे डॉगी झोपला, असं सुस्तावला चिकन खाऊन खाऊन. म्हणून मी चिकन खात नाही का, सुस्तावतं माणूस. मग बाहेर गेलं आणि चाट खाल्ला असं होणारच नाही. मग मस्त असं चाट वगैरे खाल्ला आहोनीन मी. मस्त असं आहे बघा, मस्त पाणीपुरी खाल्ली, गर्ल्स फेवरेट पाणीपुरी. मग घरी आलो, इकडं दादांना लावलं. तर बाबा बघू शकता, असं वाटतच नाही दादा गेले म्हणून. OMG, असं सारखं बघतच बसा वाटते त्यांचे नाही का असे भाषण. तर किती कॉमेडी ते करतात. तर चला मग इकडं भाजीपाला एवढा घेऊन आला, असं मस्तपैकी फ्रीजमध्ये लावून टाकला. नो टेन्शन, 1 हफ्ता. तर मी फ्रीजमध्ये लावलं. इकडे टोपलं भरून कांदे पण आणले होते, कांदे वगैरे ठेवून दिले. हे टोपलं इकडे ठेवलं आणि हात पण थोडेफार भरले. तर चलो असं मस्त भाजी वगैरे भरून झालं. आणि पोरांना आज आम्ही बाहेरून खायला काही नाहीच आणलं होतं. तर इकडं माझी पोरगी रुसली होती, तर मला खायला का नाही आणलं असं बोलत होती. तर मग चला नाही आणलं म्हटलं, पप्पांनी नको म्हटले बाहेरचं जास्त.